श्री विठ्ठल उत्सव संतांचा, कुंभमेळा वारकऱ्यांचा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. लातूर नगरी आज एका दिव्य, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक सोहळ्याची साक्षीदार ठरतीये. श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पावन पादुका पालखी मिरवणुकीनिमित्त त्रिशतकोत्तर अमृत महोत्सव सोहळ्याचं औचित्य साधत अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगण खंडापूर MIDC लातूर इथं 21 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात साजरा होतोय. संपूर्ण लातूर नगरी आज वारकरी भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघालीये. पुरुष, स्त्री कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, टाळकरी, मृदंगवादक, भालदार, चोपदार, पताकाधारी आणि विविध वारकरी सांप्रदायिक दिंड्या विठुरायाच्या नामघोषात तल्लीन झालेल्या दिसतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम, पांडुरंग हरी विठ्ठल अशा जयघोषांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झालंय. या ऐतिहासिक क्षणाचे विशेष आकर्षण म्हणजे संतांच्या पवित्र पादुका हेलिकॉप्टरद्वारे लातूर नगरीत आणण्यात येत आहेत. आकाशातून अवतरत असलेल्या या पावन पादुकांचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांनी मोठ्या उत्साहानं गर्दी केली आहे. हा क्षण केवळ एक सोहळा नसून संत परंपरेचा गौरव, वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भक्तीचा महासंगम आहे. राज्यातील प्रसिद्ध कीर्तनकार आणि हजारो भाविकांच्या उपस्थितीत हा अखंड हरिनाम सप्ताह भक्ती, नामस्मरण आणि आध्यात्मिक ऊर्जेनं भारलेला आहे. उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर आणि सर्व घटकांच्या वतीनं हा भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक सोहळा साजरा करण्यात येतोय. चला तर आपण सर्व मिळून या भक्तिमय वातावरणात सहभागी होऊया, हरिनामाचा गजर करूया आणि संतांच्या चरणी आपलं जीवन अर्पण करूया. आज आम्ही पादुकाचे दर्शन घेऊन पावन पुण्य प्राप्त झालं असं आम्हाला झालं आहे. या सिद्धेश्वर नगरीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज या सर्वांच्या पादुकाचं आम्हाला लांबून का होईना दर्शन झालं. त्यामुळे आम्ही धन्य समजतो, आमचं भाग्य समजतो. आणि या लातूरकरांना हे 7-8 दिवस जे आहेत सप्त्याचे ते पूर्ण लाभदायी हो, शुभकार हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वप्रथम मी लातूरचं भाग्यच मानतो, लातूरच्या मातीचं मी भाग्यच मानतो. मी सर्वप्रथम संत ज्ञानेश्वर महाराजांच्या, संत नामदेव महाराजांच्या, संत तुकाराम महाराजांच्या साक्षात पादुका आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर शहरामध्ये ह्या मातीमध्ये पावन झालेले आहेत. सर्वांचा, ग्रामीण भागातून आलेल्या सर्व वारकरी संप्रदायांचा जी उत्सुक प्रतिसाद होता आज आपल्याला इथं बघायला भेटलेला आहे. कारण मराठवाड्याच्या इतिहासात हे लातूरच त्याने योग्य आहे. ही संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही त्यांना योग्य वाटले म्हणून ही लातूर जिल्ह्यात निवडले त्याने. ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल. जागृत महाराष्ट्र न्यूज, लातूर.